श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत विरोधाभास याविषयी डॉक्टर सुमन नवलकर यांचे विचार. ए आई, विरोधाभास म्हणजे काय ग? इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकल्यामुळे त्याला असे शब्दार्थ अडतात. मग आईलाही जर पर्यायी शब्द आठवला नाही तर ती सरळ उदाहरण देऊनच सांगते. हे बघ, मध्यंतरी आपल्या देशातले चित्ते नामशेष होत चालले होते, म्हणून आपण परदेशातून चित्ते आणले. त्यांच्यासाठी अभयारण्यांची व्यवस्था केली. तिकडे त्यांना हरिण, सांबर यांसारखे प्राणी पोटभर मिळतायत ना, हे पाहिलं. याउलट आपल्याकडे हिवाळ्यात किनारपट्टीच्या पाणथळ जागांमध्ये दरवर्षी स्थलांतर करून हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो येतात, अंडी घालतात. अंड्यांमधून पिल्लं बाहेर येऊन त्यांच्या पंखात उडण्याचं बळ आलं की परतीच्या प्रवासाला निघतात. पण आपण फ्लेमिंगोना आकर्षित करणाऱ्या पाणथळ जागांमध्ये भरणी घालून तिथे माणसांसाठी नव्या वसाहती निर्माण करण्याच्या मागे लागलोय. अशाने फ्लेमिंगो आणि इतरही अनेक स्थलांतरित पक्षी हळूहळू त्यांच्यासाठी अन्य ठिकाणी अधिवास शोधतील, आपल्या देशात येणं बंद करतील. आपल्याला दरवर्षी आपणहून येऊन भेटणाऱ्या पाहुण्यांचं महत्त्व आपल्याला का वाटत नाही? ते विनामूल्य उपलब्ध आहेत म्हणून. आपली मानसिकताच अशी असते की सहजपणे उपलब्ध असतं ते आपल्याला तितकंसं महत्त्वाचं वाटत नाही. याउलट जे अप्राप्य असतं ते मिळण्याच्या मागे आपण लागतो. विरोधाभास म्हणतात तो हाच. मुलाचं शंका निरसन झालं. तो गेल्यावर आईला मात्र विरोधाभासाची उदाहरणं आठवत राहिली. पूर्वी जेव्हा आपल्याकडे चिमण्यांची संख्या अमाप होती तेव्हा त्याने आपल्याला हैराण करून सोडलं होतं. आपल्या पोटमाळ्यांवर त्या घरटी बांधायच्या. काही जण त्यांना वेळीच हुसकावून लावायचे, पण काही जण भूतदया म्हणून त्यांना राहू द्यायचे. मग त्यांची अंडी, पिल्लं ती मोठी होऊन उडून जाणं, इतकं सगळं होईपर्यंत आपला पोटमाळा आपल्यासाठीच बंद. त्यांचं बिऱ्हाड त्यांनी हलवलं की मग चढून तो पोटमाळा आपण साफ करायचा, तेव्हा कुठे तो परत आपला. एखादी चिमणी घरात घुसली की आधी पंखा बंद, तिला अपघात होऊ नये म्हणून. चिमण्यांनी मांडलेला उच्छाद त्रासदायक वाटायचा, पण पुढे चिमण्या नामशेष व्हायला लागल्यावर आपण चिमण्यांसाठी घरटी बांधू लागलो. आता तर खिडकीवर चिमणी चिवचिवली तर आपण तिला काम सोडून बघायला धावतो. खिडकीवर कावकाव करणाऱ्या कावळ्याला आपण हाकलतो, पण श्राद्धाच्या वेळी ठेवलेल्या पानाकडे तो फिरकला नाही तर त्याची आतुरतेने वाट पाहतो. सणासमारंभांना जाताना पावसाने पडून चिखल केला तर आपण पावसावर चिडतो, पण पावसाने पाठ फिरवली आणि पाणी कपात व्हायची वेळ आली तर त्याच पावसाची चातकासारखी वाट पाहतो. प्रवासात रानरस्त्याच्या दुतर्फा किती सुंदर रानफुलं जणू आपलं मन रिझवण्यासाठीच डोलताना दिसतात. त्यांचं नाजूक कोवळं देखणे पण आपल्याला विनामूल्य अनुभवायला मिळतं, म्हणून आपल्याला त्यांची तितकीशी किंमत वाटत नाही. याउलट कास पठार, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अशा ठिकाणी हजारो रुपये खर्चून आपण फुलं बघायला जातो तेव्हा त्यांचे किती फोटो काढू आणि सर्वांना पाठवू असं आपल्याला होऊन जातं. आईला आठवतं की तिच्या वर्गातल्या एका मुलीचे वडील विमान कंपनीत होते. ती मुलगी मधल्या सुट्टीत कसलीशी गोळी पाण्याच्या बाटलीत सोडायची. बाटली हलवली की सरबत तयार. तसं तर आईची आई तिला रोज लिंबू सरबत द्यायची, पण त्या गोळीच्या सरबताचं अप्रूप वाटायचं. आता मोठेपणीसुद्धा आपल्याजवळ नसलेलं असं काही चांगलं पाहिलं की हवंसं वाटतं, पण आपल्याजवळ जे असतं त्याचंही महत्त्व आपण जाणलं पाहिजे, कारण तेही अनेकांजवळ नसतं. खरं ना? श्रोतेहो, विरोधाभास याविषयी डॉक्टर सुमन नवलकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.